आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते। टाटा सन्सचे नवे अध्यक्ष झालेले आहेत एन चंद्रशेखरन हे। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, काय तपशील? रेश्मा, खरं तर एकीकडे देशामध्ये नोटबंदीचं हे वातावरण असताना दुसरीकडे अत्यंत मोठी घडामोड जी आहे ती टाटा ग्रुपमध्ये होत होती। कारण सायरस मिस्त्री यांना ज्या पद्धतीनं हटवलेलं होतं त्याच्यानंतर आता नवीन चेहरा असणार या ग्रुपचा, याच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खरं तर सगळ्या उद्योग विश्वामध्ये चर्चा सुरू होती। आणि आज या संदर्भातली जी घोषणा आहे ती झालेली आहे। एन चंद्रशेखरन, जे टाटा समूहातली एक सध्याची आघाडीची कंपनी TCS, जी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करते, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, त्या TCSचे जे सध्याचे चीफ आहेत एन चंद्रशेखरन, 53 वर्षांचे आहेत। त्यांना टाटा सन्स ही या सगळ्या समूहातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि जिच्याकडे खरं तर या सगळ्या ग्रुपची मालकी असते असं समजलं जातं, त्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातला एक फॅक्टर असा आहे की खरं तर टाटा सन्सच्या स्थापनेपासून पहिल्यांदा असं घडेल की बिगर पारशी कोणीतरी व्यक्ती ही टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरती असेल। त्यामुळे अत्यंत इंटरेस्टिंग नाव एन चंद्रशेखरन यांचं या सगळ्या घडामोडीनंतर पुढे आलेलं आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।